तर आता सपोज तुमच्या त्या DPR, म्हणूनच मी म्हणते एक मला जो पूर्णपणे एक सर्वे रिपोर्ट, प्रायर सर्वे रिपोर्ट, आता तुम्ही मला सांगा, हा जो नदीच्या बाजू, हा नदीच्या बाजू हा आपला आहे, तेच म्हणून म्हटलं होतं गार्डन डिपार्टमेंटला पण घ्या सोबत, कारण जेव्हा हे वॉल्स बांधलं गेला याच्या दोन्ही बाजूला 6-6 मीटर बफर झोन ठेवला गेला, पण कुठे आहे बफर झोन आपला? इथे असं आहे तर कुठे आहे बफर झोन? आणि आपण कितीही STP वगैरे करायचं अगोदर हे सगळं आपल्या रिपोर्टमध्ये पाहिजे DPR मध्ये, कारण STP विल नॉट गिव्ह यू प्रॉपर आउटपुट अनलेस यू हॅव ऑल दीज थिंग्स प्रॉपरली मॅनेज्ड. आलं लक्षात? मग मला ते DPRच्या म्हणूनच पाहिजे आणि मला तुम्ही प्रायर सर्वे रिपोर्ट द्यायचा आहे, ठीक आहे ना. आता ही जी अवस्था आहे, तुम्ही आता मला म्हणत होते मॅडम दिस इज सीजनल, आणि पूर्ण वर्षभर तर पाणी राहत नाही, का राहत नाही? आता तुम्ही बघा ह्याच्या खाली काय केलं गेलंय, काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? व्हॉट आर यू सीइंग? मग कॉन्क्रिटायझेशन का केलं गेलं? जेव्हा तुम्हाला वॉलचं सांगितलं गेलं, प्रोटेक्शन वॉल सांगितलं, तर तुम्ही खाली कॉन्क्रिटायझेशन का केलं? आणि कॉन्क्रिटायझेशनमुळे काय झालं, इकॉलॉजिकल फ्लो जी असते, इकॉलॉजिकल नॅचरल फ्लो जी आहे ती अफेक्टेड झालेली आहे. आलं लक्षात? आता तसंच या बाजूला बघा, म्हणूनच आपण नुसतं जेव्हा STP म्हणतो तर नुसतं STPच नाही, वी हॅव टू लुक ॲट इट होलिस्टिकली. आणि जे की प्रोव्हिजन दिला गेला होता आपल्या BMCला, जेव्हा हा वॉल्स बनवायला परमिशन दिलं गेलं होतं. आता इकडचा बघा, आता इकडचा पण बघा, सेम टू सेम हा वॉल असंच उंच, आणि हा पूर्ण दिला गेला होता आपल्या झाडं बिडं लावायला. पण आता हे काय करतायत, हे जर अशा प्रकारे घाण करतायत, तुम्ही STP लावून काय करणार मला सांगा, तुमचा फ्लो कसं होणार आहे? म्हणून तुम्हाला सांगितली की गार्डन डिपार्टमेंट ह्या सारे झाडं का कापलं जाते, कारण बघा इथून पण आता एक्सेस रोड देऊन देऊन काहीतरी असं बिल्डिंग काहीतरी बांधायला यांचं चालू होईल. नाही, म्हणूनच बोलली ना, गार्डन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट आणि आपला गार्बेज आपला, कळलं ना. आणि हा जो आहे बघा, इथे पण हा जो इथे इतकं स्ट्रेच जे दिलं गेला होता ना, दिस वॉज बफर झोन, आणि इथे पूर्ण झाडं लावलं गेलं होतं, पण आता बघा सगळं झाडं कापून टाकलं जात आहे. सगळं झाडं कापलं जातं. आणि तिथे पण बघा, तिथे पण ती जागा कशाला दिली गेली, तिथे पण झाडंच होती, आणि ते सगळं BMC गार्डन डिपार्टमेंटनी लावलेलं, खर्च केलेला सर्व, ते सगळं आता नाही आहे. तर तुम्ही किती STP पुढच्या भागात लावला, आता इथे बघा, इथून बघा खाली, असं जर परिस्थिती राहिला, आता असं जर परिस्थिती राहिला, तुम्ही कसं ते STPच्या करणार आणि फ्लो कसं असणार नदीला, मला सांगा. आलं लक्षात? तर म्हणूनच मला नेक्स्ट विजिट गार्डन आणि SWM डिपार्टमेंट आहे ना, म्हणून 4च बोलली होती मी, SWD, SWM, गार्बेज आणि आपला गार्डन डिपार्टमेंट, आणि चौथा कुठला बोलली होती? SW, एन्क्रोचमेंट. येस, तर हा एन्क्रोचमेंट. आता इथून बघा, इथून या, आता तुम्हाला दिसतंय इथे मध्ये मध्ये पाणी दिसतंय बघा, इट इज ओनली बिकॉज ऑफ द नॅचरल स्प्रिंग्स विच आर देअर, आणि दे आर ऑल अफेक्टेड, कारण हा जो वॉल बांधला गेलाय, ब्लू लाईनवर वॉल बांधला गेलाय पूर्ण, आणि म्हणून मधून तुम्हाला पाणी दिसतं. मध्ये स्प्रिंग आहेत, मग भरपूर आहे, तुम्हाला आता पुढे घेऊन जाऊन दाखवणार ना. तर अशी जर परिस्थिती असेल आणि तुमच्या STPला म्हणजे काय, नाही ड्रेनेज, इथे ड्रेनेज नाही आहे, नॅचरल फ्लो आहे. तर म्हणून म्हटलं की हे सगळं बघणं गरजेचं आहे, आणि फुल होलिस्टिकली जेव्हा आपण STP करतो किंवा आपण नदी क्लिनिंगच्या बोलतोय, डिसिल्टिंग वगैरे, आता डिसिल्टिंगचा नमुना पण पुढे दाखवतेय, पण दिस इज व्हॉट इज द सिच्युएशन. चला पुढे, काय म्हणायचंय तुम्हाला? आता पुढे बघा, तिथे किती मोठी धार चालली आहे, ते कुठून आलं मग बघा, त्यांनी सोडलं तिथे, तो कशातनं आणून सोडताय का? नाही, कशातनं आणून सोडताय की पाईपलाईनच आहे तसं सोडायचा, ते पण आपण जाऊन बघू. पण आता बघा इथे हा असं बघा, इथे बघा, आता तुम्ही म्हणत होते ना, आता नाही, हा जो आता हा चॅनल दिसतोय, पण पुढे नाही बघा, तिथे पोरं कशी खेळतायत बघा, तिथे क्लीन आहे वॉटर. नाही क्लीन नाही, हॅलो, क्लीन नाहीये, पण ते घाण मध्येच आहेत मुलं, कळलं? म्हणजे असे बरोबर आहे, स्टार्टला थोडं क्लीन आहे, मग हळूहळू ते कंटॅमिनेट होत खाली गेलं. म्हणजे हा हेल्थ सॅनिटेशनचा पण मॅटर आहे बघा. किती पोरं तिथे खेळतायत असं घाण पाणीमध्ये. बघा
इथे वर चढली तर मला पडणार नाही. मला एक फोटो असा काढायचा होता. मध्ये ना कुठला हा, असं दिसतंय त्या का? मुलांच्या दिसतंय तिथला त्यांच्या? हा. पाईप नको ना. हा. थांबा. इथे क्लिक करा. इथे हो खालच्या- मी ते खालच्या. हे घेतो नाही व्हिडिओ चालू आहे, तुम्ही थोडा क्लिक करा इथे. हा. हां आणि चालेल. हे तर ते हे आलं वॉल आली हां त्यांचं ते येऊ दे. हा अरे हा बंदच होता. मला का दिसत नाहीये मुलं ह्याच्यात? दिसतोय नाही नाही मुलं आहे का त्याच्यात? दिसतंय तुम्हाला मुलं दिसतायत? दिसतंय. आहे त्यात क्लिअर आहे. अच्छा ओके. हा पण पूर्ण हे नाला त्यावरच बनवला गेलाय ना. हा हा इथेच आहे. हे क्रॉस आहे. पण हा कुठून आला? ही लाईन आहे ना. हा हे चेंबर आहे. कुठली? इथून येतं हे. हां ते कव्हर आहे ना इथून येतं पाहिजे. मग विचार करा, मग हा फ्लोरेट पण घेतलाय का तुमच्या सर्वे रिपोर्टमध्ये? तेच म्हणूनच मला ते पूर्ण सर्वेचं पाहिजे ना, की फ्लोरेट करताना आपल्याला हे सगळं बघायला पाहिजे. जाऊ तुम्हाला ती कॉपी देतो पूर्ण. काय विचित्र आहे सगळं, बापरे. नाही मुंबई इज लाईक वॉट. आता मुंबई तर सर्व प्रकारचा खर्च वगैरे करताय चांगलं करायला, पण त्याच्यासाठी ज्या प्रकारचा इंतजाम व्हायला पाहिजे ते नाही आहे ना. म्हणून हा एक आहे हा चॅनल, तुम्हाला एक ठिकाणं वरून दाखवली पाणीचा जो तो हा एक आहे. हां तर हा पण पूर्ण फ्लोनी असतो, पण हे जे सगळं घाण केलं गेलं आहे, हे जे पूर्ण नाही हा जो हे सोडलं गेलंच नाही आहे ना बाजूचा बफरिंग झोन्स जे म्हटलं आहे, तर त्याच्याप्रमाणे काय झालं हे सगळं आता जसं ह्यानी पण ह्याच्यावर हे करायला परमिशन कोणी दिलं त्यांना? हां ह्या नालावर यांनी हे करून काय त्यांनी करायला घेतलं आहे हे त्यांनाच माहीत आहे. हे कधी दिलं गेला, कोणी दिलं ह्याला परमिशन? हां मेंटेनन्स इज युअर बेस्ट पर्सन टू आन्सर ऑल दीज क्वेश्चन्स. बघा ना याच्यामध्ये पण काहीतरी कामच चालू आहे. हेलो भैया, ओ वॉचमैन साहब, इसके अंदर ये क्या काम चालू है? ये काम क्या चालू है? ये काम किसने चालू करवाया है? क्या है ये काम? किसका बांधकाम हो रहा है? हे बघा आता ह्याच्यावर पण बांधकाम चालू आहे तो म्हणतोय, पण हा सगळा या नदीचा जो बफर झोन्स आहे आणि याच्या या बाजूला या नाही आहे. तुम्हाला आता इथे दाखवते ना, आपण इथे आतमध्ये जाऊ, तुम्ही बघ ना तिथे पूर्ण नर्सरी करून ठेवलाय. आता सर्व नर्सरीनी पॅकअप करून ठेवलेलं आहे. चला बघू. प्राइवेट है. किसका प्राइवेट है? हाँ रहेजा बिल्डर का. सब रहेजा बिल्डर ही ले लेगा. एक मिनट, रहेजा वाले को हम जानते हैं. अरे हम जानते हैं वो रहेजा वाले को, जिनके साथ में हम नदी देखने जा रहे हैं भाई, नदी का एक्सेस के लिए जाने को नहीं देता है. बुलाओ उनको, फिर उनको बुलाओ, आप बुलाओ उनको बुलाओ. मेरे को नदी देखने दो. ये पूरा हम देख सकते हैं कि कैसे गार्डन बना दिया है, कहते हैं रहेजा वाले का है. और आप देखो अभी ये पूरा वालभट नदी के आजू बाजू में है. ये पूरा इसके अंदर ऐसे बड़ा गार्डन करके रखा हुआ है. काय का रहेजा का जगह नदी के बाजू में कैसे रहेजा जगह ले सकता है? हाँ तुम्ही आता तुमचा जो झोन आहे तुमच्या नदीच्या पण जायला तिथे सुद्धा दिसत नाहीये. इथून त्यांनी पूर्ण हे करून टाकलंय. रहेजानी अर्धापेक्षा जास्त तर सगळं असंच करून टाकलंय. आता नाही ठेवलाच नाही आहे. आणि त्यांनी बघा ती नदीच्या बाजूचा जो बफरिंग झोन पण म्हणते ते कुठे आहे आपल्याला? हां पूर्ण त्यांनी हे करून टाकले, त्यामुळे हे वॉल बनवलं अशा पद्धतीने.
इथे पण किती वॉलचा पण विड्थ असायला पाहिजे होता ते पण काही कोणाला माहीत नाही आहे. तर त्याच्यासाठीच म्हटलं की हा सर्वेमध्ये जर मेंटेनन्स डिपार्टमेंट वगैरे सगळ्यांना घेऊन जर घेतलं असतं तेव्हा कळलं असतं ना की काय आहे. आपण काल बोललो ना की पुढच्या राऊंडला ते त्यांना घेऊया. आज जस्ट आपण तर म्हणूनच तुम्हाला दाखवून देते की का गरज आहे ते बघा जरा. आणि त्यामुळे तुमचा पण जो STP पण बांधला जातोय ना ते जे घेतलं गेलंय ते हा सगळ्याला कन्सिडर करूनच केलं गेलं असेल फ्युचरमध्ये इकडनं पण निघणारा घाण. काय आहे ट्रीटमेंट प्लांटच आहे असंच दिसतं तर मला तसंच आहे. नाही पण नवीनच आहे काम चालू आहे बघा ना. हे कोणाला माहीतच नाही आहे. प्रायव्हेट असलं तरीही काय प्रायव्हेटनी पूर्ण चालतं का. हां हे काय हे ब्रिज सारखं बनवत आहे म्हणजे इकडनं हा पूर्ण बिल्डिंग कॉम्प्लेक्स जे बनणार आहे त्याचंच काहीतरी आहे. त्या माणसाला विचारा ना काय आहे हा. तिथे बसला एक माणूस. बापरे. बघा इकडनं तर वॉल पण नाही आहे. इकडे वॉल पण नाही आहे. भैया आप मुझे पहचानते ही होगे. नहीं इनके भी पहचानते ही है मेरे को. हमेशा आती जाती हूँ. हे इकडे बघा इथे तर वॉल पण नाही आहे. मग तुमच्या त्यानी प्री सर्वे जे घेतलं आहे त्यात अकाउंटेबिलिटी घेताना इथे बघा इथे पण इथे बघा इथे बघा फ्लो रेटसाठी इथे पण बघा तुम्हाला इथे बघा तरी हे बघा तुमचा जो नाही घाण पाणी पण तुम्हाला फ्लो रेट तुमच्या यायला फ्लोटचा तर तुम्हाला हे करावं लागेल ना फ्लो व्हॉल्यूम. मग म्हणून मी असं बघायला की इथून कारण इथून बघा पूर्ण वॉल तुटलेला आहे. इथे बघा अरे बापरे हे बघा पूर्ण कॉन्क्रीटच आहे आतमध्ये. अंतर्गत करतात. कारण एवढा आता तुमच्या 2836 crores दिला गेला आहे सगळं टेंडर. मग काय या कचरा असे कसे इथे कसं काय येतात मग. हा ते बघा तुमचा अजून एक फ्लो बघा दिसतं बघा. हां कसलं काम चालू. अच्छा ते जे तिकडनं काढतायत तर सेम ना मीन्स दॅट इज द सेम वॉटर कमिंग बाबा विच इज द अदर वॉटर देन. तेच आहे तुमच्या जे काही सुएजच्याच पाणी पडतंय तिकडनं ते त्यांनी आता खोललंय म्हणून तिकडे ते आतमध्ये घालतायत तसं. तर ते पूर्ण जरा मला सर्वे रिपोर्ट द्या कुठला पॉईंट त्यांनी घेतलाय कसं घेतलंय याच्या मला ते बघायचं आहे. सब ये बफर जोन है वालभट के बाजू का और इसको इस तरह से दे देकर और यहाँ पर जो ये लाइन डाल सकते थे लेआउट का STP का वो नहीं करके रोड पूरा ब्लॉक करके रखा हुआ है आने जाने का. ये परिस्थिति है आज हमारे सारे म्यूनसिपल रीजन का जिसको अगर ठीक से नहीं किया गया. ये क्या बन रहा है ये प्लांट. पानी का स्टोरेज रॉ वाटर यहाँ पे रॉ वाटर स्टोर होता है. ये ट्रीटेड वाटर कहाँ ऊपर जाता है. अच्छा ये क्या डाला गया है इसके अंदर. ये जो मशीन है ग्रीन वाला वो किसके लिए.
हाँ, प्लांट है किस चीज़ का प्लांट है? वो हमारा वो सीमेंट का प्लांट है ना, अच्छा ऊपर का है। अच्छा कॉन्ट्रैक्ट पे भाग गया, अच्छा इसलिए जमा करके रखा है। अच्छा। लेकिन ये तो बहुत दिनों से ये पूरा नर्सरी बना के रख के चल रहा है। नर्सरी किसको दे के रखा है अभी? हमारा ही है। अच्छा, खुद ही का ही है। तो यहीं से झाड़ ले जाके सब जगह लगाते हो क्या? अच्छा। तो ये जगह का नंबर भी बताओ ना मुझे एक्चुअली, तो फिर वो मेंटेनेंस डिपार्टमेंट को पूछे तो सही कि ये भी तो पूरा वो बफर जोन का ही एरिया है ना। उनको कैसे दिया है, कैसा है, तो वो भी पूछ सकते हैं। वो अभी नंबर दिया ना मैडम, उनको खाली आप ये करो। हाँ नहीं, लेकिन वो संतोष संखे जो है बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट का, तो मेंटेनेंस वाला ही ज़्यादा बता पाएगा। अच्छा। तुम्ही सांगा, अर्धा रोड पूर्ण ब्लॉक आहे हां, आणि कचराची पद्धत. आता मला सांगा की हे STP लाईन तुम्ही आतमध्ये का नाही करू शकले? हां, दिस इज सो मच, म्हणजे रोड पूर्ण तोड कर. नाही पण दिलाय ना की इथून नाही ते म्हणूनच सांगितलं ना, त्या डिझाईन आधी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केलं गेलं आहे का, सर्व केलं गेलं आहे का, आणि असं करून कोण देतो परमिशन? हां, असं रोडवरूनच पूर्ण अर्धा रोड आपण हे केला आणि तिकडे पूर्ण रिकामी पडलंय. इथे लोकांचं येणं जाण्याचं पण प्रॉब्लेम, आणि असं करून कसलं डिझाईन घेतलं की बाहेरच्या बाजूला घेतलंय रोडवर? हां, BMCनी आधी रोड बनवायला आधी बंद ठेवला होता, आता तेच खोदून आता त्याच्यावर हे सगळं बनवत आहेत. म्हणून मला तुम्ही ते नेटवर्कचा पण लेआउट नेटवर्कचा पण जरा डिझाईन कसं पद्धतीने हे ठरवलं गेलं. हे बघा, इकडनं पाईप काढून ते जे आपण आता फ्लो बघत होतो तिथे सुएजचं, इथे पण बघा किती ते झाडं बिडाचं आतमध्ये गेले लोक राहायला. हे बघा मागे दिसतंय, वॉलच्या आतमध्ये पण लोक राहत आहेत. आता इथे बघा, हाँ ही आहे, तुम्ही इधर साइड में लगाना. ही बघा, दिसते आतमध्ये पूर्ण कसं सगळं बांधलं वगैरे, सगळं आत घुसलंय, सगळं घरबीर बांधलंय आतपर्यंत. आणि हा जो फ्लो, हे सगळ्याला त्यांनी दाखवला नाही का स्वतःच्या प्रेझेंटेशनमध्ये? त्यांनी आधी हेच सगळं दाखवायला पाहिजे की हे आधी काढा, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, नंतर STPच्या का, नाही तर तुमच्या STP आउटपुट दाखवणारच नाही. अशा जर परिस्थिती करून आपण काम करायचं असेल, आणि इथे पण बघा, इथे बघा जरा परिस्थिती सगळं. हां, तुम्ही लोक म्हणता तुम्ही लोक बिझी आहात, पण ते हां तुम्ही जर म्हणता तुम्ही लोक बिझी असता, मग काय बघितलं तुम्ही लोकांनी जर बिझी असून सुद्धा? दीज आर द एरियाज विच बिलॉंग टू यू, हिम अँड ऑल. नाही पण बघितलं तर ह्याच्यावर काय काम केलं मग? जर जेव्हापर्यंत हे सगळं जर कामं नाही झालं, कसलं कारवाई? अरे जेव्हापर्यंत ते नाही तर STP हाऊ इट विल गिव्ह यू रिझल्ट? माझा ते प्रश्न आहे की तुम्ही जर ह्याच्यावर अगोदर काम नाही केलं तर मग रिझल्ट कसं देणार आहे ह्याच्या? की डेचा फ्लो किती, आफ्टरनून इव्हनिंगच्या काय घेतलं आहे त्यांनी, आणि ही जी परिस्थिती आहे आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे सगळं सगळ्यांनी मिळून केल्याशिवाय होणारच नाही आहे. तुम्ही एकट्या जर STPबद्दलच फक्त विचार करत गेले होणार नाही आहे. आणि म्हणून मी म्हणते की तिकडनं जर त्यांनी असं आणलं असतं, असं गेलं असतं ना, इथून आणायची काही कारणच नाही आहे. म्हणून तेच दाखवायचं आहे तुम्हाला. असं जर फिरून असं आलं असतं, ह्या लाईन पण त्याच्यातच घेतलं असतं. ते तुम्ही माझ्यातर्फे सांगा, म्हणजे व्हॉट इज माय पर्स्पेक्टिव्ह, आय एम ट्राईंग टू टेल यू. इन्स्टेड ऑफ ऑन द रोड दे कुड हॅव डन इट फ्रॉम द अदर साईड वेअर अवर एरिया इज अवेलेबल. पण त्या बिल्डरला कदाचित हे करायला तिकडनं न करता बाहेरून केलं गेलं आहे. ये रहा एक और फ्लो का, इधर से देख लो भैया, इधर रितेश. तो ये रहा यहाँ से भी, ये वालभट की पूरी हालत हम आज आपको दिखा रहे हैं. हाँ, हे बघ, इथून हा जो फ्लो आहे ह्याचा पण फ्लो रेट, इकडनं सगळं फ्लो रेट घेतला असताना हा सगळं पॉईंटचा, तर हा पॉईंट मार्किंग कसं केलं गेलं आहे त्याबद्दल पण जरा
हाँ कुठला कुठला तिथे पण एक समोर पण आहे. पानी जब नाला का बहता ना तो डेली डेली माटी नीचे जा रहा है. क्या है नीचे जा रहा है क्या किस चीज़ का ये मिट्टी अंदर जा रहा है ना. हाँ क्योंकि ये मिट्टी सब इधर का ही लाया हुआ मिट्टी है सब अंदर जाने के लिए क्योंकि यहाँ का वॉल तोड़ दिया गया है. हाँ यही तो प्रॉब्लम है. ये वॉल तोड़ दिया गया ये वॉल का भी जरा बताना ना उनको. हाँ बिल्डिंग वाले ने तोड़ा. हाँ डिसिल्टिंग वालों का ही काम है. वो तोड़ते हैं और फिर वो लगाते नहीं कुछ भी. फालतू लगाएंगे. गवर्नमेंट कर दिया. तो ये हालत है हमारा. इथे 2 पॉईंट्स आहे बघितलं का तू. ते पुढे एक आहे आणि इथे मध्ये एक आहे. हां तर हा सगळ्याच्या मला फ्लो रेट म्हणूनच मी बोलते की काय फ्लो रेट घेतलाय त्यांनी कसल्या प्रकारचं हे धरलं आहे. हां हे इथून पण एक मधून एक आहे ह्याच्या तर काही समजतच नाही. इथून पण तोडलं गेलं आहे. इथपर्यंत आहे जो बफरिंग झोन बघा. आम्ही तिथे एक तुम्ही नर्सरी बघून आले ना आता इथे पण पूर्ण एक नर्सरी आहे. हां तर हे सगळ्यांना कसं काय दिलं जातो मला सांगा. हे बफरिंग झोन सगळं हे करून आणि मग तुम्हाला कसं काय प्रॉपर फ्लो प्रॉपर तुमच्या STPला पाणी कुठून मिळणार आहे. जर असं पद्धतीचं जर होत गेला तुमच्या यापर्यंत प्लॅन्टपर्यंत पाणीच पोचणार नाही आणि त्याला फ्लोसाठी परत तुम्ही जर पाणी हे करत जाणार तर काय होणार आहे मला सांगा. मला कळत नाहीये. हा चुकीचं पूर्ण कामाच्या पद्धत आहे. हे इथे पुढे कनेक्शन होणार आहे. नाही आता हा जो आहे ना इथे पूर्ण एक चॅनल होती ते पण त्यांनी पत्रा लावलं ते पूर्ण सुवेज लाईनचा. आता मला सांगा हा जो वॉल आहे हा वॉलचा मागेच आहे ना. हा तर रिव्हरचीच वॉल आहे मग हा बफर झोन आहे ना. मग हा बघा आवाज जो येतोय ना ते पूर्ण यांचा जो सुवेज फॉलचा आहे. इकडनं ओपन होता ते दिसायचं. आता इकडनं काही दिसणार पण नाहीये कारण हा पूर्ण हां कन्स्ट्रक्शन कुठे ओपन तर आहे. नाही यानी हा काही कन्स्ट्रक्शन केलं आहे ना पण हा आतमध्ये घेतलं की नाही. हा होऊ शकत नाही ना. हा आपला पूर्ण झाडं बफर झोनसाठी आहे ना. तर झाडं बिडं लावायला नदीसाठी आहे. हे यांच्या असं वॉल बांधून आतमध्ये याच्यासाठी नाही आहे. पण यांनी केलंय म्हणजे परमिशन दिली असेल कोणीतरी. तर तेच तर तुम्ही दाखवायचं आहे ना. तुमच्याकडनं परमिशन नाही त्यांना आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पण 1 मिनिट या तुम्हाला मी गेट दाखवते तिकडनं दिसेल तुम्हाला. नाही ते संतोष संखे ना. नाही पण आपल्याकडनं आपल्या SWDकडनं जी परमिशन त्याच्या मी बोलते. अरे बाबा नदीवरचा तुमच्या ते जे मॅप आहे ना प्लॅनचा त्याच्यात नदी दाखवलं आहे ना. ह्याच्या बाजूला ते तुमच्या STPचं काम चालू आहे. हां मग हे असं बिल्डिंगला लागून कोणी STP बांधतो का जरा तुमच्या याला विचारा. कारण ते एरोसोल पोल्युशनचं आहे. NGTनी मना केलं आहे पूर्णपणे. मग असं कसं STP बांधू शकतात आणि ते पण नदीच्या पात्रात बांधतायत ते चुकीचं आहे. त्याच्यात जायला कुठून रस्ता आहे. इथूनच केलं आहे का. त्याला जायला रस्ता अजून बनला नाही. नाही काम करतायत तिकडनंच करतायत का इकडनं नाही करत का. ॲट प्रेझेंट फ्युचर तिथून दुसरीकडून बनणार आहे. काय STPला जायला. पण इथे एक गेट आहे ना मोठी. नाही पण आधी इथे बाहेर जायला रस्ता होता आता ते पण दिसत नाही आहे. सर्व बंद करून टाकलंय. आधी इथे होता हे बघा ना. यांनी असं हे लावलं आहे त्यामुळे. पण ही चुकीची आहे. STP बिलकुल रेसिडेन्शियल एरियाला लागून नसतातच. असं कुठलाही STP होत नाही आणि STPमधून निघणारा एरोसोल इज व्हेरी व्हेरी बॅड पॅथोजेनिक. मग असं कसं केलं गेलं बिलकुल बिल्डिंगला लावून. अभी खाना खाने का अभी चला. फटाफट काढून घे सर. काम चालूच आहे. इकडे या डिझाईन कॉपी आहे तुमच्याकडे.
आता किती महिन्यात हे कम्प्लीट होईल काम पूर्ण? हा काम पावसाळ्याकरता थांबणार. ते तर दरवर्षीच थांबतो. लास्ट टाइम पण तसं थांबलेला, परत आता थांबणार. टाइमलाईन काही आहे की नाही हे फिनिश करायला? काय फिनिश व्हायला टाइम आहे? दरवेळेला नुसतं एक्सटेन्शनचा दिलंय तुम्हाला पावसाचा, तर म्हणून एक्सटेन्शनच चाललंय. किती झालंय मला तुम्ही विचारा, मी तुम्हाला सांगेल एक्सटेन्शन झाला की नाही. एक पाऊस गेलाय ऑलरेडी, आता सांग दुसरा पाऊस आता होणार आहे. मग हा आता कधीपर्यंत होईल हा काम? 27चं टेंडर आहे. 27 पर्यंत नाही, कारण आता पावसात तर परत ही पाणी पूर्ण भरणार आहे इथे, कारण त्याच्यात पाणी भरून जाते. मग कसं काम करणार? आणि हा जो लावलेला डिझाईन, ह्या डिझाईनचा बद्दलच मला कोण सांगणार आहे जरा सांगा. ये कुछ भी लगाएंगे तो कुछ नहीं करने वाले. आप लोग कितना भी बोलो, ये 3-3, 4-4 साल पोई सर, दही सर, सबका मेरे को देख के हो गया है. सब तमाशा देख के हो गया ये एसटीपी टंडन वाले का काम का. खाली एक्सटेंशन मिल रहा है और एक्सटेंशन के सिवाय कुछ नहीं करता है, और नदी की वाट लगा के रखी हुई है. ऐसे कौन सा एसटीपी होता है जो नदी के बीचों बीच में बनाया है? देखो नदी के बीचों बीच में है बिल्कुल. हाँ, यहाँ से ये सुवेज का पानी आ रहा है. ये देखिए ये एसटीपी का डिज़ाइन जो पूरी तरह से नदी के बीचों बीच में है, और इसी तरह से पूरा आगे तक है. बाबा भगवान बचाए इन लोगों को, नदी के ऊपर ही बिल्कुल. हाँ, यांच्या एरियाला कसं पाठीमागून आपल्याला दिसेल, हा जो मी बफर झोनचा म्हणतीये त्यांचा जो बोर्ड लावला गेलाय त्याचा इथून दिसेल. इथून साइडनी पण आपल्याला दिसेल की नाही दिसणार? इसके बाजू से जाने के लिए रास्ता है थोड़ा, ये बाजू का देखने के लिए है. जाने के लिए अंदर कैसे जाएंगे? बंद है ना वो? नहीं बंद नहीं, खुल जाएगा. गेट खुला है? यहाँ पटन लग गया है ना. हाँ तो गेट खुला है तो खोलो जरा. खुलवा देंगे यार. चलो खोलिए. शुक्ला गेट खोलो बेटा. हा बघा इकडे या. हा जो नाला बनवला गेला बघा, आतमधून असं करून असं आणून आणि मग असा फिरून हा बघा चाललं तिथे. हा जर असा नाला करून असा फिरून जाऊ शकतो, तर तुमचा पण जे मी तिथे म्हणत होती आपला वालभटचा एसटीपीला घ्यायला, आणि इथे बघा कसं हा ओपन करून ठेवून दिलाय डायरेक्टली फ्लोला. हा जो चॅनल हे आता बनवला गेला. तर हा जो आहे ना, हा एक जो वालभट नदीचा ट्रिब्युटरीज म्हणून म्हटलं आपल्याकडे एक पण बेस मॅप नाही आहे, म्हणजे जिथे आपल्याला स्ट्रीम ऑर्डर्स तरी मिळेल. आणि असा प्रकारचा हा जो बनवला जातोय ना, त्याच्या अगोदर आपल्याकडे मॅपच नाही आहे. आपण कुठेही काही बांधत चाललोय. काय शोधताय तुम्ही दोघेही? काय मी जे दाखवते बघत नाही आणि तुम्ही तुमच्या शोधताय काहीतरी. हा बघा हे आता केलंय. इकडे या. हा तुमचा त्या एसटीपी कडनंच आलेला आहे हा रूट. हा तुमचं ते तिकडनं असं येऊन मग असंच जातो. हा एसटीपीचा सेमच रूट आहे. ठीक आहे. आता इकडनं तुम्ही पुढे बघा, हा पूर्ण आत्ता बनवला गेलाय. हा सर्व्हिस रोड वगैरे, कारण याला पण तसंच पाहिजे होतं.
हा तर बिलकुल रिसेंट डेव्हलपमेंट आहे हे हा. म्हणून तुम्हाला हे सगळं बघणं गरजेचं ना की तुमच्या STP काय ट्रीट करणार, कुठे जाणार आणि कसं जाणार आहे. हा असं करून करून ओशिवराकडे पुढे जाणार. ये रही ओशिवरा नदी की हालत. हे भगवान, सब नदियों का यही हालत होता जा रहा है. ये BMC साफ करेगा या कौन आरे वाले साफ करेंगे पता नहीं, लेकिन प्लास्टिक का भरमार, कचरे की भरमार. बिहारे के अंदर ऐसे वैनिटी वैन्स भी आके लगने लग गए. कचरा डंपिंग नवीन बांधलं गेलं, आधी असं नव्हतं, आता नवीन. कारण इथे एक हे काय ते ख्रिश्चन सिमेट्रीला हे द्यायला जागा, कारण इथे आधी मेट्रो भवन होणार होता आणि आता ख्रिश्चन सिमेट्रीसाठी. आणि हे बघा असं बंद करून टाकलं. मग नदीच्या काय हालत होते. हां हे बघा, याच्या आतमध्ये बघा पाणीची क्वालिटी बघा. कारण हे पूर्ण आता ह्याच्यात काय आलं, आता तबेलाचं पाणी, पूर्ण तबेलाचं पाणी. हां आणि असं करून आता ही अशी गेली आणि पुढे जाऊन गेटच्या बाहेर तसं जाणार आहे. अच्छा, ये भी अभी बन गया है. ये है नदी की हालत, कैसे चेंबर में बांध दिया गया है. देखिए क्या होगा इस देश का जहाँ नदियों को इस तरह से बांध दिया जा रहा है इसे, और इस तरह से नदी चल रही है. इसे बना के अच्छा इसके अंदर कैसे चला गया है, तो उसको जाके ज्वाइन हुआ है वहाँ पे. इथे इकडनं ओशिवरा बघा, इकडनं तुम्हाला दिसेल पुढच्या. यांना माहीत आहे, इथे कुठेतरी ते बोलले आता इकडचा पण STP लावणार आहे. एक STP लावायचं असं काही चाललं आहे. कारण इकडनं असं सरळ हा जो हा गेलाय ना, असं सरळ जाऊन पुढे जाऊन मग असं राईटला त्या ओशिवराकडे गेलंय.